जमलेले थोर साधू संत मायबाप सर्व भागातून आलेले राजा वैकुंठवासी चौधरी बाबा त्यांना यंदा 5वा वर्ष चालू आहे ही त्यांची पुण्यस्मरणाचे कार्यक्रम हा पाचवा आहे। 3 मुलं 1 बहीण त्याही भावल्याने मोठ्या प्रमाणात आई बापाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सालाबादप्रमाणे या ठिकाणी साधू संतांना आमंत्रित करतात आणि त्यांच्या नावाने अन्नदान करतात। याचे सारखा पुण्य नाही। अन्नदान से दान नहीं, गुरुदेव से गुरुदेवासारखा देव नाही, अन्नदानासारखं दान नाही। आणि जो आई बापांची ऋणातून मुक्त होण्याचं जो कार्य करतो याचे सारखा पुत्र पुण्यवान नाही। विठ्ठला तुम्हा माय बापांचं दर्शन होतं ही त्यांची पुण्य आहे। चौधरी बाबा हे संत होते। त्याने बाबांच्या सानिध्यामध्ये राहून मोठे प्रमाणात संत सेवा केलेली आहे। या भागामध्ये पोरं मोठाले झाले, संसार झालेला होता। त्याने ठरवून टाकलं बाबा आता मला हीच सेवा करायची आहे। त्यांचे या भागात जोडीदार आमचे गुलाब बाबा। जसे जसे मार्ग सांगितला दाखवला त्या मार्गाने गेले। नरकुळ मध्ये जवळ जवळ इथून जर किल्ल्याच्या पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये त्याने 10-15 वर्षात उत्तम प्रकारे सेवा केलेली आहे। आमचा समाज गरीब आठवड्यातून महिन्यातून त्यांना भेटी द्यायला जायचा। शंका कुशंका विचारायचे, परत मला बोलवायचे बाबा अशा अशा काही शंका आहे, अशी लोकांची भावना आहे। मग आम्ही मला मी यायचो, मग आम्ही दोघं तिकडे निघायचे आणि त्या भागामध्ये जाऊन आपले बाबांची साधक मंडळी संत मंडळी आणि त्यांना मार्गदर्शन करत राहायचं। बाबांनो आपली परिस्थिती गरीब आहे, हा आपला शेवटचा मार्ग आहे। अशा जीवनातल्या काही गोष्टी सांगून आणि त्यांनी ही सेवा मोठ्या प्रमाणात केली, परंतु प्रारब्ध पुढे कोणाचा झालेला नाही। आम्ही गुजरात दर्शनासाठी गेलो होतो। त्या टायमाला तिकडे ते आजारी पडायचे। मग ते काय कोणतं सिटी आहे माझ्या लक्षात नाही आली ती, ते सापुताऱ्यासारखं आहे। तिथं देव नाही धर्म नाही। तर त्या ठिकाणी बिमार झाले बाबा, मला अशा दोन्ही प्रकारची बिमारी। म्हटलं चाल दवाखान्यात। त्या दवाखान्यात गेलो तर आम्हाला डॉक्टरही पाहिजे। डॉक्टरही येत नाही, गोळी देत नाही, इंजेक्शन देत नाही, कोणी शोधतच नाही। 3 ते 4 तास बसलो। त्याला सांग एक सिस्टरला बोलव, म्हटलं निदान आम्हाला दुखावाच्या तर गोळ्या द्या। शरीर दुखून राहिलं, म्हटलं पोटात दुखून राहिलं, त्याच्या गोळ्या द्या। गोळ्या मागून घेतल्या, निघून। बाबाच्या कृपेने रस्त्याला येतात बरं। प्रवासाला गेलो त्या टायमाला
हळूहळू अजून जेवढा वर्ष गेलं त्याचा दुसरा वर्ष गेलं आणि पुन्हा आजारी पडले. पोराने खूप त्यांच्यासाठी मेहनत केली. तिघही भाऊ मेहनतू आहात. त्यांच्या जीवनातल्या कथा सांगायला गेला तर फार बिकट परिस्थितीतून तो आलेला आहे. लहानपणामध्ये डांगमध्ये होते. सामगानला शाळेमध्ये शिकले. हिरापाडाला ते राहायचे. फिरत 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 या भागात आले आणि त्यांची मला वाटतं हुई होती का जिजी होती माझ्या लक्षात नाही. आणि त्यांनी त्याला थोडंसं शयन केलं आणि आमची महादरला जी आहे त्यांची धर्मपत्नी आहे, काय आडनाव त्यांचं, शिंदे परिवारामध्ये घर जवाय ठेवले. घर जवाय खूप कष्ट केलं, खूप मेहनत केली. मुलाबाळांची निर्मिती झाली. मोठ्या कष्टाने मेहनतीने त्यांना लहानचं मोठं केलं. दैवयोग असा आला का 1980 मध्ये या परिसरामध्ये आम्ही प्रवेश केला. त्या टायमाला गुरुजी त्यांची भेट घेतली. बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नामचिंतन केलं, आत्मानुभव घेतला. 5ही अभ्यास पूर्ण केले आणि सहज आपल्याला ठेवून निघून गेले. त्यांचा कार्यभाग संपला. त्यानिमित्त आज 5 म्हणजे 5वी ही पुण्यतिथी आहे. त्याने सेवेसाठी घेतलेला अभंग जो आहे तो जगांचे जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी ज्यांच्या गाथ्यातील प्रत्येकांच्या परिचयाचा अभंग आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती ये विष्णुती सत्य बोले मुखे दुखवे अनेकाचे दुखी तुका निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याचे फळ निच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठाला अभंगाकडे जाण्यापूर्वी जन्मलेले सर्व भागातून आलेले साधू संत मायबाप आपल्या चरणावरती दोन्ही हात मस्तक ठेवून याचना करणं गरजेचं आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वन्ति गुरुमूर्ति पुराणं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा सद्गुरु जेणे हाताळला संसार म्हणून या विश्वजंत्या पांडुरंग कारू प्रथमन Thank you.
अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती. स्वामी म्हणजे मालक, मालकाची सेवा सेवकाने करायची असते. बापाची सेवा मुलाने करायची असते. स्वामी काज गुरु भक्ती, गुरुची सेवा साधकाने शिष्याने करायची असते. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती. बापाची सेवा मुलाने करायची असते, आज्ञा पाळायची असते. आणि पतीची सेवा पत्नीने करायची असते. पती हा परमेश्वर. मग तो पाय बेवडत आला तरी दिवाच काढावा लागला. पती हा परमेश्वर. दुसऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे, हीच विश्वजी महापूजा अनुभव नाही. हीच खरी ईश्वराची पूजा आहे. आई बाप सारखं दुसरं दैवत नाही. पत्नीला पती सारखा दुसरा दैवत नाही. आणि सेवकाला मालकाशिवाय दुसरा आधार नाही. सुद्धा ध्यानात घ्या. बापासारखं तीर्थ नाही, आई सारखं तीर्थ नाही. याच्या वेळेवर मुलाने विचार करायचा. पत्नीने पतीशिवाय आपल्याला सौभाग्य वाटत नाही. पती नसला तर पती काय धनीशिवाय धन सुना, तसा पतीशिवाय पत्नी सुनी, लक्ष्मी सुनी समजा. सौभाग्य असेल, पती हा परमेश्वर आहे. पुढे जाऊया. सत्य बोल मुखे दुखे आणि कामचे. परमेश्वराने आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला दिलेला आहे. या मुखाने या देहाने जेवढा आपल्याच्याने सत्य बोलता येईल, सत्य सांगता येईल. पारख्याचा दुःख ते आपलं दुःख, आपलं दुःख ते पारख्याचा दुःख. त्याला मदतनीस बनणं, त्याची सेवा करणं, त्याच्या अडचणी भागवणं, याच्यासारखा दुसरा धर्म नाही. पुढे जाऊया. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्या. आपल्या जीवनामध्ये एवढा जरी निश्चय असला, सेवा भावे करण्याचा एवढा जरी आपल्या हृदयामध्ये मनामध्ये भाव असला, तर याच्यासारखं दुसरा दान करायचं दुसरा फळ नाही. त्याच्यासाठी मोक्ष ऐकता आहे, स्वर्ग ऐकता आहे. स्वर्गातले देव मृत्यू लोकांमध्ये इच्छा येण्याची इच्छा करतात. का करतात बरं? तर स्वर्गामध्ये खूप मोठं कल्पतरूचे सुंदर असे झाड आहे. अनेक फुलांचा बाग आहे. सुवर्णाचे पाळणा आहे. हातीवर बसून फिरायची काय मौज मजा आहे. त्या ठिकाणी परी सेवा करतात. परी काय लागेल ती. अनेक प्रकारच्या शिद्या आहेत. अनेक प्रकारचं भोजन की इच्छा कराल ते भोजन करेल. पण त्या ठिकाणी दोन गोष्टी नाही. इथं आई आणि बाप आहे, तिथं आई नाही. तिथं आई आणि बाप नाही. आणि कोणाला दान करायला, पुण्य प्राप्त करायला तिथं थारा नाही. तिथं जो दान केले जातो, पुण्य प्राप्त केले जातो, तेवढाच तिथं त्याला आपल्याला तेवढा संपला, त्याला पुन्हा परत यावं लागतं. याच्या पलीकडे तिथं कुठला तीर्थ नाही. इथं सर्व तीर्थ आहे. आई बाप तिथे देव हा. आई आहे, बाप आहे.
नाही का दान करलेला जागा आहे, भिक्षुकांना दान करता येतं, गायीची सेवा करता येते, हे साधना तिथं नाही म्हणून तिथले जो देव आहे तिथे येण्याची इच्छा करतात. स्वर्गाची अंमलीची जाती देव मृत्यू हवा जन्म आता याच्यावर थोडा विचार करूया. सनुक्षणी हाची करावा विचार स्वामी काज बिंदू वचन सेवा. स्वामी या विश्वाचा स्वामी कोण? या विश्वाचा स्वामी कोण? तो शिवजी आहे. कोण आहे? शिवजी. विष्णू आणि ब्रह्म आदि माया याचा मालक तोच आहे. ज्या ज्या वेळेस युग बदलत त्या वेळेस तो लिंग देहामध्ये प्रवेश करतो. लिंग देहामध्ये तो प्रवेश करून इथं सूक्ष्म अवस्थेत आहे. कोणी त्याला जाणत नाही. सर्व देवांचा काय ते जन्मस्थान सांगता येत, पण शिव हा खूप जुना दैवत आहे. या विश्वाचा मालक तो आहे आणि म्हणून त्याचा एक नाथाने का दिला तुकोबाने अभंग सुंदर लिहिलेला आहे. त्याचा तो आज आमचा विषय होता केव्हा ते म्हणणार. एक अभंग आहे, शिवरात्रीला तो अभंग येतात. तर त्या अभंगद्वारे म्हणून त्यांनी काय तुकोबाराने वर्णन केलेले आहे. तर एक तेवढा असा विचार करा का तुकोबाराया 800 वर्षाच्या म्हणजे आता शिव हा अनादी कालाचा युगे युगे बदलतो तरी तो तसा तसाच झाला. तेव्हा हे ज्ञान निर्माण करणारा कोण? किती अवघड आहे. त्या अभंगाचा अर्थ आपण लावून बघायचा आहे. शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे. एवढ्या शब्दाचा अर्थ लावा बरं. काय काय होत? तो तो भोळा आहे नाही. चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे काय होणार? काय तो ब्रह्मांडाचा मालक आहे. तर पूर्वीचे राजे लोकांची ही उपमा आहे. चक्रवर्ती राजा तो या सर्व विश्वाचा मालिक असतो.
सार्वभौम राजा ही पदवी असते, कुटील राजा ही एक पदवी असते, ही त्याचे खालचे आहे. मग त्या राजाकडून काही जिथं जिथं गाव असेल, शेती असेल, खेळ असतील, राजाची काही देण मागण्या असतील ती तिथे जमा करायचे, मग थोडी तिथं ठेवायची, थोडी तिथं पाठवायची. हे काम ते करतात. पण ते कोणाकडे करतात तर चक्रवर्तीकडे. असा जो राजाची उपमा, तसा हा सर्व देवापेक्षा चक्रवर्ती जे ईश्वर आहे, सर्व देवांपेक्षा चक्रवर्ती ईश्वर आहे, म्हणून तो महादेव आहे. कोण आहे? महादेव. दुसरा उदाहरण, बाकीचे देवाच्या मंदिरामध्ये त्यांची बैठक आहे तेव्हा उभे केलेले आहे. त्याच्या मंदिरामध्ये जाऊन बघा तर त्या मंदिरात अंधारीला राहतो, जमिनीवर बसलेला आहे. का बरं बसला तो? जमिनीवरच का राहिलेला आहे? आता सगळ्यापेक्षा चक्रवर्ती. शमशानीतच का राहतो? त्या मंदिरामध्ये घुसला तर त्या अंधाऱ्यामध्ये एक म्हणून बेवाज येत आहे ना, नाही काय? न जाणू तेवढ तर तो तांबानाचा ठेवलेला असता, पण न जाणू प्रत्यक्ष हवा. तसं मंदिर इथं या शेजारी इथं आहे, 2-3 मंदिर. एक मुलेर मध्ये आहे, एक त्या वरती आहे डोंगरामध्ये आहे. हे चिंचलीच मंदिर ते तसंच होतं खाली, पण ते आता ते त्यांनी प्लास्टर वगैरे करून दिलं, पुरून दिलं. त्यामध्ये आपल्याला ते बघायचं नाही. आणि भोळा कशावरून? भोळा म्हणजे काय हो? तर त्याचे जे भक्त असतात ते कर्मयोगी नाही, निष्काम सेवा भावे. त्याला कशाची इच्छा नाही, कोणाकडे तो भिक्षू मागणार नाही. गरज असते म्हणजे गरजेपुरतं 2 टाइम भोजन कुठून तरी मला मिळणार आहे, हातपाय हलवलं का ते मिळतं. पण सर्व इंद्रियाने, 10 इंद्रिये, 11वा मन, 3 गुण, 6 विकार जो अर्पण करून त्याची सेवा करतो त्याचा फक्त तो भोळा आहे. स्वार्थ निर्माण करीत त्याच्यासाठी त्याला शिक्षा केल्याशिवाय राहत. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती, तू बराय यात पाहिजे. तर तो कशामध्ये त्याने वस्ती केलेली आहे? आता हे 12 ज्योतिर्लिंगाचं भरपूर आहे, म्हणजे या भारतामध्ये अजून बारीक भरपूर आहे, त्यांचे भरपूर नाव आहे. तर तो कणामध्ये भरून उरलेला आहे. आपल्या हृदयामध्ये तोच आहे. जिथं पिंड आहे तिथं कुंडलनी आहे, ती आधी माया देणार. तिथंच पिंड आहे. बाहेरची हवा तुम्ही तिथपर्यंतच पोहोचवा. परावाने तिथूनच प्रगट होते, नाही का? आणि त्याच्या खाली मूळबंधामध्ये गणेशजी आहे. पिंडामध्ये कोण आहे? गणेशजी. त्याच्या मध्यभागी पाताळात तो आहे. तिन्ही गंगा घेऊन एकत्र आहे आणि काय मध्य गंगामध्ये प्रवेश करते. ती जी गंगा स्वर्गातली गंगा आहे. ते भगीरथ साठी कुठे उतरली? त्र्यंबकला. भागीरथी. सुरुवातीला तिने उतारा करून म्हणजे कोणासाठी केला?
गंगा गंगोत्री उत्तराखंड मध्ये तुम्ही जाऊन आले ना, तिथं कोणता राजा होता त्यांच्या पोरांचा उद्धार करण्यासाठी, नाही का? आणि इथं एक गाय आजारी पडली होती गौतम ऋषीच्या आश्रमात. हा, मग तिचा उद्धार करण्यासाठी गौतम ऋषी इथून तिथे गेला होता हिमालयामध्ये. त्याने ही गंगा आणलेली आहे गायीचा उद्धार करण्यासाठी. आणि तिथे त्या भगीरथ राजा का काय त्याच्या पोरांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी स्वर्गातून मागवलं. ही जमिनीवरचे तीर्थ आहे, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती गंगा आहे. आणि त्या गंगा त्याच्या शेजारी आदिशक्ती ज्याला म्हटलेलं आहे तिचं नाव आहे कुंडलनी. आणि तिचं 3.5 आट्या मारून आत तोंड करून बसलेली कुंडलनी ती महाकाळ सर्पिण आहे. ही गोष्ट कोणाला समजेल? आता हे बडबड जर केली ते कोणाला समजणार आहे? जो संताला शरण गेलेला आहे, ज्याने त्याचा अभ्यास केलेला आहे, ज्याने ती कुंडलीने जागृत केलेला आहे, तिला कोणता चमत्कार आहे त्याचा त्याने अनुभव घेतलेला आहे, त्यालाच फक्त समजतो. बाकीच्यानं काय नाही, सर्व बला. ती आहे म्हणून देह फिरतो. ती आहे म्हणून या देहाचे हालन चालन होते. आधी माया. ती आहे म्हणून डोळ्याला तेज आहे, आपण जग पाहतो. ती आहे म्हणून कर्णद्वाराने ऐकतो. ते आहे म्हणून खातो ते जिरत. मी तर वागूळ करायची पाळी असते. त्याच्यात तीच ईश्वरी आहे, तीच आधी माया आहे. तिला जागृत करण्याचं ज्ञान संताजवळ आहे. संताविन प्रभू पंढरपूरला आपण जातो, दरवर्षी जातो आपण दिंडीला, दर्शनाला. तिथं विश्वदर्शन आहे, विश्वदर्शन. सर्व भागातले साधू संत येतात. महाराष्ट्र भारतातून येतात, भारतातून ऋषी मुनी. शिवजी गेला होता, तोही तिथे गेलेला होता. त्याने तयारी केली. माता पार्वतीने सांगितलं मला तुम्ही कुठं? तर म्हणे मी जातो पांडुरंगाच्या दर्शनाला. तर म्हणे मी येते, मला नको का? तर म्हणे आता तुला नातं कसं काय करू सांग, पण लांब आहे, जाणं पण जावं लागेल. मग नंदीला घेतलं.
नदीवर दोन्ही आरूढ झाले. गणपतीने हट केला, मग तुम्ही जाता मला एकट्याला का मागायचं. मग तिने माहिल्या का गणपतीला मध्ये बसवलं आणि तिने माहिल्या का कैलासून निघाले पंढरपूरला आले. आता तुम्ही गेले दरवर्षी जाता, मी काय गेलेलो नाही. माता पार्वतीचं स्थान ती सांगली, आहो माझा म्हणजे थकले म्हणे मी, मला इथे विश्रांती करू द्या. कोणतं तरी स्थान आहे शेजारी, तिथं माता पार्वती विश्रांती करायला आहे, तिथं तिचं मंदिर आहे. नंदी नामदेवाच्या पायरीच्या शेजारीच बसलेला आहे, त्याला तिथंच उभं केलं, तू इथंच थांब. गणपती देवाच्या मंदिराच्या समोर गेला, तिथंच बसलेला आहे. शिवजी फक्त एकटा तिथे गेला. त्याने तिथूनही नमस्कार केला. आमचे वारकरी बांधव तिथं जातात, त्यांना कल्पना आहे डायरेक्ट दर्शनाला जात नाही. सर्व देवांचा देव येताना त्यांचे काही कुटुंबीय त्यांच्या वस्तीकडे हाना ठेवून गेले. सगळ्यांचं दर्शन करत करत परदर्शन करून निघून ते कुठं कुठं स्थान कायची लक्षात आहे माझ्या डोक्यात येईल तेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर विठोबा हा देहाने आहे का लिंग देहाने आहे, मुद्दा आहे. विठोबा हा देहाने उभा आहे का लिंग देहाने उभा आहे. तुम्ही गेलेल्या ते एक प्रमाण आहे. भजे पांडुरंगम लिंगम, काय ते, हा ते प्रमाण आहे. सांग भजे काय, भजे गोविंदम बालम, हा भजे गोविंदम लिंगम असं काहीतरी प्रमाण आहे. हा भज गोविंदम बालम परमानंदम, हा तर तो लिंग ध्यान आहे त्या ठिकाणी. त्याची माहिती अजून नीट करून घ्या. हे जे सर्व देव आहेत ते त्या स्वरूपातच आहे, पण आपल्याला मूर्तीने रूपात तेच लिंग प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. सर्व साहित्य तिथंच आहे, सर्व गोळा करून तिथंच बसलेलं आहे. आणि तिथूनच सोहम ध्वनी प्रगट होत झालेले आहे. हेच खरं मूळ बीज स्वामी आहे, सर्व जीवांचा स्वामी आहे.
पण त्याची सेवा करणं सर्वांना अधिकार आहे. तो अधिकार कोणाला? तर फक्त मनुष्य द्या. याचा अर्थ अभंगाच्या पहिल्या स्वामी काजी गुरु भक्ती, 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 स्वामी काजी गुरु मुद्दा संपला. आता गुरुकडे जाऊया. एकच कडे कीर्तन पुरा होणार आहे. गुरु भक्ती गुरु चरित्राच्या 3ऱ्या का 4थ्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. काय त्या पोराचं नाव? दीपक. दीपक त्या मुलाचं नाव काय? भक्ताचं सांदीपक, पण त्याला सरळ नावाने दीपक. तो भक्त होता, गुरुचा निष्ठावान सेवा करणारा होता. गुरु रोगी होता, रोगी, पण त्याने ईश्वराचं नाम सत्य दिलेलं होतं. त्याचा त्याने अनुभव घेतलेला होता. गुरुच्या हाताला बोट नाही, कुष्ठ रोगाने जर्जर झालेला, हालता चालता येत नाही. त्या दीपकाने त्या गुरुची सेवा करण्याची हाच विचार केला का माझ्या गुरुदेवाला स्वयंपाक करून खाता येत नाही, स्वतः आंघोळ होत नाही, कपडे धुता येत नाही, संडास पेशाबला जाता येत नाही. पण या जन्मामध्ये मला त्याने जे नाम दिलेलं आहे ते ब्रह्मामृतासारखं नाम दिलेलं आहे. या नामाचा मोबदला मी काय देऊ, त्यांना काय कोणती सेवा करू? त्या टायमाला त्या सद्गुरूची सेवा करायला लागली. बरं शरीर रोगाने होत, जर होत तर नवलच नाही, पण तापटही फार होता. त्याला तिखट बी आवडेना, आणि बी आवडेना. तोंडात घास घ्यायचा ते पोराजवळ पूर काढून टाकायचं. शिव्या वाईट नाही. आज कोणी सहन करीत का? थोडासा अंगाला हात लावला, असा आग धरून टोळला कवचला तर थापाण्याला गाऊन द्यायचा, लाताने मारायचा. कोण सहन करीत नाही काय? एक तर त्याच्या अंगाचा वास यायचा, सडलेलं शरीर. पण त्याने नक्की केलं होतं काय हो, जोपर्यंत माझ्या गुरुदेवाचा आत्मयाच्या या हृदयात आहे तोपर्यंत सेवा करणं माझा कर्तव्य. मला आई बाप, माझ्या गुरुने मला बोध केलेला आहे, त्या मी त्याचा बोध पुत्र आहे. सेवा करणं हे माझा कर्तव्य.
कधी कधी पिसाब काही करायची त्याला घ्या रे उचलले टाक लवकर नाही आला का कोण दुसरा त्याच्याच अंगावर त्या कोणाच्या अंगावर टाकून देतो दिसत नाही काय करत गुरु त्याची परीक्षा काय करत असेल ते त्यावेळेला त्याने आणि त्याची आणि गुरुची गुरु आणि त्याच्या भक्ताची काय असेल ती त्यांना माहिती ही सेवा पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देव आले प्रसन्न झालं कुणाला दीपका दीपका सांग तुला काय पाहिजे गुरुची सेवा संतांची सेवा ही ईश्वर सेवा आहे तुला काय पाहिजे आम्ही प्रसन्न झालो त्यावेळी दीपक त्यांना उत्तर देतो तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं आजचा भक्त लगेच त्यांना बोले देवा तुम्ही आले गुरुकडे पाठ करून लगेच काहीतरी मागेल मला सुवर्ण द्या राज्य द्या ऐश्वर्य द्या त्यावेळेचा गुरु आणि शिष्याचा संवाद असा आहे तुला काय पाहिजे ते माग ऐश्वर्य माग राज्य माग संपत्ती माग मान माग तुला काय पाहिजे ते माग त्याने एकच विनंती केली माझ्या सद्गुरू तुम्हाला द्यायचं झालं माझे सद्गुरूची कांती शुद्ध करा अजून चांगलं शरीर राहिलं तर तुमच्या नावाचा अजून जगामध्ये टाहो फोडी देवाला एवढंच द्या दुसरं काहीही लागेल सौदासाठी न मागता गुरुसाठी मागितलं सौदासाठी स्वार्थ न ठेवता गुरु शुद्ध झाला तर अजून देवाच्या नावाची माझ्यासारखे जड जीवाचा उद्धार करील माझ्यासारखे जड जीव या रसातळाला गेलेला समाज यांचा उद्धार करील ही भावना त्यांनी त्याला म्हणतात साधक आणि गुरुभक्त आपण काय सेवा करतो गुरुने एखाद्या जर शिव्या दिल्या असतील तर त्या दिवसापासून त्याच्या दारावर कधी जाणार गुरुचे सामने वर काय पुढे साठी करून बोलण्याची हिंमत केली जाते गुरु खाली मन घालून ऐकून घेते काय का तो जाणतो बिचारा आत्मा नाही बाबांना शाळेवर जायची गाय एक साधक होता मी त्याच्या तिकडे काम करत होतो मी बाबाला बोलवत एसटीवर गेलो पळसदल म्हणून पळसशेत म्हणून गाव आहे तिथला एक साधक होता बाबा म्हणे थांबा 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 मला पाया पडून एसटी उभी आहे लोक चढत राहत ड्युटीवर जायचं आहे अरे तुला समजत नाही का मला ड्युटीवर जायचं आहे मी का घरी उभा आहे का तुला तर घरी येतो तू रस्त्यात मी आता घाईने जातो नाही म्हणे मग तुला तर घरी या घरी या म्हणे बाबा चढून गेले मी उभा राहिलो पहा बा माझ्या समोरच पहा बा असे पाया सुद्धा पडू वेळ कोणती आहे कशी आहे जोपर्यंत तू जाणू शकत नाही गुरु वरणार आहे त्या दिवसापर्यंत गुरुच्या दारात कधी आलेला नाही आता हे बाबा विश्रांती करत होते उकडमुंडा इथला एक महात्मा होता आहे तो अजून तो आला बाबा झोपलेले होते अंग टाकलेले होते पाया पडला बाबाने डोळे उघडून पाहिले कदाच झोपेत असेल अजून डोळे लावून घेतले तो उभा राहिला बाहेर निघाला बाबाला मी पाया पडतो बाबांनी मला बेस करून पाहिला पण एक शब्द पण विचारलं कधू आला त्याच्यावरून नाराज बारीक बारीक गोष्टीतून नाराज होतात ते शिष्य आहेत का साधारण भक्ती कशी करेल भक्ती फार कष्टाची आहे लाता मारू शिव्या देऊ ज्याला जो पचवेल
तो समुद्र होईल, ज्याला पचणार नाही तर ना विलाज. तसे आमचे चौधरी बाबा नाही का, बाबा त्यांना कधी कधी बाबा कडक बी बोलले होते. चौधरी या भागात जा बर का, प्रचार करा बर का. हा बाबा, आणि नीट लोकांना मार्गदर्शन करा. नवीन गोष्ट काखातली सांगायची नाही, सत्य असेल तेवढं. त्यांचे जोडीदार आहेत आमचे गवळी बाबा, आमचे गंगाराम बाबा, लहान आपले गुलाब बाबा, तसे काही आमच्या अंतापूरचे पोरं होते, बंडू बाबा शिंदे. फिरत 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 ते मालेगाव जवळ गंगासागर पर्यंत बिचारे गेलेले आहेत. आता अजून पुढचा भाग आम्हाला बघायचा आहे. गेल्या वर्षी आम्ही चर्चा केली पण आम्ही थांबलेलो. आज आमचा त्याच्यावर विषय नाही. चंदनपुरीकडे तिकडे दहिदी पासून तो भाग कोपरा शिल्लक आहे. तिथे आपला आदिवासी समाज भरपूर आहे. त्या समाजापर्यंत अजून कुठलाही महात्मा गेलेला नाही. वारकरी संप्रदाय ते फक्त गुजरात मध्ये आहेत, मराठ्यामध्ये, कोकणामध्ये आहेत, पण जो आपला गरीब समाज आदिवासी त्या समाजामध्ये आजचा कुठलाही महात्मा उतरला नाही. तो समाज खरोखरच भोळा आहे आणि शिवभक्त आहे. उधार उधार दाता आहे. तसा आम्ही मात्र खिशाला पाहतो तो कोडा काय बाबाला कोडाक द्यायचा आणि कोडाक ठेवायचा. तसा त्या समाजामध्ये तो विचार नाही. असो या नसो, प्रेम सहित त्यांच्यावरती दया करणारा, दान करणारा समाज आहे. जग हे बुडत न देखवे डोळा, येतो कनवळा म्हणून सेवा या माध्यमातून ज्यांनी केली त्याला ईश्वर घरी आला. दुसरा मुद्दा घ्याव, बापाची सेवा पुंडलिकाने केली. जग जाहीर माहिती आहे. पण पुढं जोपर्यंत त्याला कळलं नव्हतं तेव्हा त्याने काय केलं होतं पुंडलिकाने आई बापाला काशीकडे जवळून दिलं. जा तिकडे भीक मागान जगा. तिचा देव, त्याचा देव बायको झाली होती. कथा जग जाहीर माहिती आहे. बायको बासना चोळत तिच्या हाताला सौत साबू लावायचा आणि तो धवायचा. तिचे हात काळे होते. पायाला गरम पण आहे, खांद्यावर बसून फिरवायचं. जळू देत नव्हता. पुढे घरटे होते त्याच्या डोक्यानं होते. कुठलाही काम करू देत नव्हता. एक दिवस आई सांगायला गेली पुंडलिका, अरे ही माझी सुनबाई आहे, तू एकुलता एक आहेस, माझी लेकच आहे. बायांचं काम बायाने करायचं असतं, ते काम पुरुषाला नाही जमत, पुरुषांनी नाही करायचं. एवढ्या शब्दावरून आई बापाला काशीकडे हाकलून एका साधू संतांच्या दिदी बरोबर बोलवून दिलं. पण जाताना आई बापाची सेवा करणारा कुकुट मुनी भेटला. तिथे जाऊन ते विश्रांती करत होते. त्रिवेणी मधून, प्रयागराज मधून गंगा, यमुना आणि सरस्वती एकदम काळे कपडे
शरीरावर सगळी खट गोजऱ्या, कशा तरी त्यांच्या अंगावरच्या साड्या, वाईट अवदशा म्हणून तिकडनं आल्या. मध्ये घुसल्याबरोबर कुकुटमणी आसनावर बसला असेल, दर्शन घेतल्याबरोबर त्या पवित्र झाल्या. मग कोणी खराटा घेतला, कोणी काय ते बांधली घेतली नाही का, कोणी झाडू म्हणजेच खराटा म्हणा, झाडू म्हणा, किरसुने म्हणा, काही म्हणा. कोणी डालकं घेतलं, त्याने त्या काय महाराजांची झोपडी झाडाला बाहेर निघाला. हा त्यांचा कटका पाहतो. त्या मुले जेव्हा तरुण मुले जेव्हा मध्ये प्रवेश करत असताना होत्या, त्यावेळेस त्यांच्या अंगावरच सर्व घाण होती, घाण वास याची अशी घाण. नुसता दर्शनाने पवित्र होणे, सुंदर अशा साड्या त्यांच्या अंगावर होती. देव्या म्हणजे देव्या बाहेर निघाल्या, साधना घेऊन आणि झाडझूड करायला लागल्या. हा शेजारी त्यांच्या जवळ जातो, विचारतो म्हणे, आई बाई तुम्ही कोण? तुम्ही येताना तुम्हीच मध्ये गेला. आणि त्याला अजून सांगा, तू दूरच उभा राह बा, तुझे सारखे पापी येत होते म्हणून आमच्याशी दशा व्हायची. आम्ही गंगा आहोत, गंगा यमुना आणि सरस्वती प्रयागराजहून आलो. संतांच्या दर्शनाने आम्ही पवित्र होतो. तुझ्यासारखे पापी येतात, दुराचारी येतात, स्नान करतात, त्यांची घाण आम्हावर असते, ती घाणी आम्ही धुवायला येते. संतांचं चरण हे आमची गंगा आहे, तिथं आम्ही पवित्र होतो. त्या टायमाला त्याचे थोडेसे डोळे उघडले, दर्शनाला जातो. कुकुट म्हणे दूर उभा राखला. काही बोध केला आणि मग त्याची भ्रांती गेली. आई बापाला उत्तम प्रकारे घेऊन घरी आला, सेवा केली. पूर्वजन्मीचा तो महान भक्त होते, त्याचे आई वडील पुंडलिक हा महान भक्त होता. 2-3 जन्म तपचार्य केलेला हा तो पुरुष होता. एक परीक्षा जास्त आहे. आणि त्याच्या द्वारे काय त्याच्या आई बापाची सेवा पाहून वैकुंठाहून ईश्वर या ठिकाणी आलेला आहे. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, द्वारक्याहून आलेला आहे. लक्ष्मी अगोदर केली होती. ही फार सुंदर कथा आहे. वेळ फार होतो. मुद्दा एवढाच सांगायचा का त्या कुकुट मुनीला त्यांनी प्रश्न केला का तुम्ही कोणत्या देवाची सेवा केली होती तेव्हा या गंगा पवित्र होत्या. त्या टायमाला त्यांनी सांगितलं का माझे कुठले मंदिरात गेलो नाही, कुठले देवीच्या दर्शनाला गेलो नाही.